मी तुझ्या आणि वायफाय गिरी मी सृजामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो आज आहे 1 जानेवारी 2026. सो तुम्हा सगळ्यांना विश यू अ व्हेरी हॅपी न्यू इयर. तसं आपलं हॅपी न्यू इयर पाडवायला असतं बट स्टील आणि आत्ता वाजले आहेत लिटरली 6 आणि मी आत्ता हा व्लॉग स्टार्ट करते कारण की काल आमच्या सोसायटीमध्ये पार्टी होती आणि आम्ही रात्री 2 वाजता झोपलो आणि त्यानंतर सकाळी उठून सोन्यात कामाला निघून गेला आणि आय वॉज जस्ट गेटिंग बोर्ड. सो मी सगळं घर साफसफाई वगैरेमध्ये दिवसभर बिझी होते आणि आता तो येतो कामावरनं आणि त्याच्यामध्ये मी थोडी मील प्रिपेअर पण करत होते की चला संध्याकाळी आम्हाला बटाट्याची भाजी बनवायची आहे. सो मी बोललं की आम्ही तो येईपर्यंत बटाटे उकडायला टाकते आणि त्यानंतर आम्हाला बाहेर जायचं आहे. बाहेर इन द सेन्स आम्हाला शिव मंदिरात जायचं आहे. आणि हां, मी आज येलो ड्रेस घातला आहे बिकॉज आमच्या आईंनी मला सांगितलं की आजच्या दिवशी येलो घालणं शुभ असतं, म्हणजे शुभ आहे. त्यांनी कुठेतरी रीलमध्ये बघितलं असतं, तर त्या बोलल्या की आज येल्लो घालणं शुभ आहे, तर तो येल्लो घाल. सो माझ्याकडे हा एकच येल्लो ड्रेस आहे. तर आय वॉज लाईक ओके, मी आज येल्लो घातलं. मी बोललं की आपण आलू टाकूयात, तोपर्यंत तो येईल, मग तोपर्यंत मी रेडी होईल आणि मग जाऊयात. आपल्याला शिव मंदिरात जायचं होतं आणि मग थोडं कॉफी वगैरे प्यायला जाऊ. तसा ॲक्सेस आमचा फर्स्ट डे ऑफ न्यू इयरचा काहीच प्लॅन नव्हता बिकॉज त्याला ऑफिस होतं आणि मला सुट्टी होती. तर मी एकतरी काय करणार. आय वॉज लाईक मी अँगल चेंज करू का यार. मला आत्ता कळतंय की डे लाईटमध्ये शूट करणं किती इम्पॉर्टंट आहे बिकॉज लाईटिंग मॅटर्स. आणि इथे आता थोडी तरी चांगली लाईटिंग येते, तिथे बिलकुल चांगली लाईट येत नव्हती. की डे लाईटमध्ये शूट केल्यावर किती फरक पडतो. आणि इथे बघा मी भाजून घेतलं आहे. म्हणजे मला पहिलं असं नव्हतं, पण मी आता स्वयंपाक करायला लागल्यापासून मी खूप भाजून घेते स्वतःला. सकाळी सकाळी घाईत तर खूपच भाजून घेते. सो सॉरी. सो मला वाटलं की मग आपण एक छोटासा ब्लॉग शूट करू शकतो आज बिकॉज जसे दिवसभर मी एकटी होते आणि मी बोर होत होते. सो काही ब्लॉग शूट करायला पण काही नव्हतं की मी काय काय करणार. मी घर साफसफाई वगैरे करते, इन जनरल सगळं चाललं होतं आणि मी आंघोळ पण खूप लेट केली होती आणि मावशी पण कामाला खूप लेट आल्या. सो या न्यू इयर असं नसतं की न्यू इयरला सगळं परफेक्ट होईल, खूप साऱ्या इम्परफेक्ट गोष्टी पण होतात. आणि माझा न्यू इयरचा आज गोल होता की मला सकाळी आज लवकर उठायचं आणि वॉकला जायचं, पण रात्री बाई झोपलोच आम्ही इतकं लेट की सकाळी उठून गेलीच नाही मी. लुक ॲट द पिंपल्स. माझी डेट जवळ आहे 30, मला खूप पिंपल्स पण येतात ते. तर मी बोललं की तो येईपर्यंत ॲटलिस्ट आलू बॉईल करूयात कारण खूप दिवस झाले आलूची भाजी नाही खाल्ली आणि पुढे काय स्वयंपाक करायचा आय डोंट नो, बट आय वाजलं की हे तरी करून ठेवू कारण नंतर आल्यावर तो खूप उशीर होईल. सो हाय, वेलकम बॅक. तर त्याची वाट बघता बघता मी पीठ मळून घेतलं आणि ऑफकोर्स मी वरण भाताची तयारी करून घेतली आणि तो आता खाली आलाय. तर आता वर येईल, मग चेंज करत मग आम्ही निघू. आत्ता मला भात लावताना ॲक्च्युली लाईट गेली अचानक आत्ता आणि मला आत्ता भात लावताना असं वाटलं की तसे मला 5 आलू लावायचे होते छोटे छोटे, तर मी भात आणि आलू एकत्र पण लावू शकले असते. तर मी आधी आलू लावले उकडायला आणि नंतर मी भात लावतीये. बघितलं किती हुशार आहे मी. आणि मला आता तसे पण मी छोटे छोटे डब्बे लावतो 2, त्याच्या बाजूला आलू आरामात बसला असता. ब्रिलियंट, वा हम बहुत ब्रिलियंट आहे. असो, परत लावत आहे नुसती नासाडी करायला सांगायला. असो, बाय. हाय. कसं चांगलं वाटतं ऍक्च्युली का? आमच्या घरात लाईट गेली आहे आणि बघा कोण चांगलं कसं आलंय. वाटतंय असं का असं? हा आलेला आहे फायनली. त्याची नवीन पॅन्ट ट्राय करतोय. सो याच वाटते चांगली, ती त्याच वाटते चांगलं आहे. याची वाटते की चांगली. कसं पण घालला काय फरक पडतो. तुला कम्फर्टेबल काय ते अरे इम्पॉर्टंट पण तू आहे. चांगलं सांग ना बघायला कसं वाटतंय. एक मिनिट. हे असं का असं? असं कर. कसं? असं? सॉरी, मला फोन आला होता म्हणून थोडस हे झालं. इकडं बटन आहे, कुठे इकडं ठेव बटन ए नाही. मी म्हणजे सकाळी सकाळी जर सोन्या व्हिडिओ घ्यायचा असेल ना तर ह्या साईडने छान येतो, रात्री ह्या साईडने छान येतोय. ओके. तर सोन्या उर्फ शुभम करमाळे उर्फ माझे पती हे आलेले आहे कामावरनं. आणि बाहेर किती जास्त अंधार पडलेला आहे. बट लाईटच नाही. लाईट पण गेली आणि हा राईट रे, लाईट अंधारवाडीला गेली लाईट आहे. नाही. तसं पण लवकर अंधार इथं पडतो काय? आणि लाईट पण गेली आहे. जायचंय आम्हाला, तरी पण जायचंय ना. हा मग इडी का बोलेल जायचं. येडीच आहे मी. येडी का शानी का होती मग? असं मला वर्षाची सुरुवात कोणाशी भांडून नाही करायची. माझा दिवसभर एकदम शांततेत गेला. माझा दिवस एकदम शांततेत गेला. अचानक मला असं नकोय, भनभन नकोय. त्यामुळे असं दे. आता चाललो मी. आवरून आम्ही जाऊ. फक्त एक काम कर, माझी स्टोल घेऊन ये. काय काय बघा त्याला मी शिक्षा दिली. असंच शिक्षा देईल परत माझ्याशी वागला असं तर. काय पण बोलला मला तर. तर मला ना तो इंग्लिश टॉक टू माय हेड. इंग्लिश इंग्लिश सत्य लाईट वर आले. हा तुझ्यामुळे गपरे. आणि तुझ्या मम्मी विसरली मला काय बोलायचंय. राहू दे, मी काहीतरी बोलती पाहिजे. ऍक्च्युली ना त्याच्यासोबत लॉक करायला खूप मजा येते यार तुझ्यासोबत, पण तू अवेलेबलच नसतो. तू हा डायलॉग काय, काम सोडू का बघ. काम
सोडू शकतो तुला सोडायचं असेल तर. इकडे असतं काम सोडू का मग, काय सोडू का मग. बघा ह्याला माझी एक वस्तू, ह्याची मला एखादी वस्तू विचारली ना ह्यानी कुठे, तर मी ह्याला 1 मिनिटच्या आत ती हातात आणून देते. पण माझी एखादी वस्तू ह्याला एवढा वेळ झाला तरी नाही सापडली आहे. कुठे स्टॉल नाही सापडला. बघितलं का. आणि तू विचारावं फक्त माझं टॉवेल कुठे, माझा हाफ पॅन्ट कुठे, हे शर्ट कुठे, मी 5 मिनिटात सापडून देऊ शकते. आणि मुलं असेच असतात, म्हणजे तुला कोणतीच वस्तू माझी माहिती का तरी कुठे ठेवली तर किडा आहे का रे हा, तुझ्यासोबत पॅन्ट किडा नाही दोरा आहे. तर ह्याला कधीच कोणती वस्तू माझी जा तू माझी स्टोरी सापडूनच आण आता. असंच करते ना. आता तर मी केस वगैरे विचारणार नाही बिकॉज थंड, तर मला ब्लॅक जॅकेट पण लागेल, थंडी आहे. फायनली लाईट आली आहे आणि थोडीशी बाळ लाईटिंगसाठी मी क्षमस्व आहे, पण आता ऑप्शनच नव्हता काही. येते का चांगली लाईट. असं करत मी अख्खं घर फिरल पण मला चांगली लाईट नाही भेटणार. जाऊ दे, घरात तशी खूप लाईट लावल्या चांगली लाईट येईल का. पण नाही रे सोन्या, डे लाईट मध्ये जे व्लॉग होतं ना ते ह्या लाईट मध्ये नाही होत. लगेच हे बघ ते यार फेसवर हे नाही. बघ ना असं लगेच ह्या लाईट्स बघ कशा येतात. फेसवर नाही फेसवर. हा त्यामुळे त्याच्यामुळे असतो. बघ म्हणजे ना गो बघ हे बघ छान रे, आणलं सापडून रे, आणलं दोन्ही पण. त्याने आणून ठेवलं आणि इतके रेकॉर्ड करत होती आणि मी रेकॉर्डिंगचं बटनच नव्हतं दाबलं, रेकॉर्डिंग बंद होती आणि नुसतीच बडबड करत होती. आणि तो टाळा नको वाजू. तर फायनली ह्याने आणलंय. लेट्स गो. भेटू मंदिरात गेल्यावर मी परत दाखवते तुम्हाला. लाईट बंद करते, एवढा लाईट बिल येईल भाई. सगळ्या लाईट चालू केल्यावर नावाला परवडणार नाही माझ्या. वॉर्म लाईट, दिस इज अ वॉर्म लाईट गाईस. ऊ नको सर, सामान घे. टोल्ड इज मॅन्डेटरी. शिट्टी गॅस बंद केला का बघितलं का. गॅस बंद केलाय ती वाप वाप. बघितलं आता मी याला हे नॉलेज दिलं बरं का. आता वाटत होता की कवरची गॅस शिट्टी मारतोय. मी म्हणलं त्याला की नाम जप करतो नाम जप. आणि मी ना हे मागवलंय नामजप साठी. तर लगेच खोललं बरं का, लगेच खोललं. माझं आहे ते, तुझं नाहीये. हा बाबा तुझं असू दे. लगेच तुझं आहे म्हणजे ते माझं आहे. लगेच म्हणतो नामजप करणार मी, लगेच विराट कोहली. मी ते चांगल्यासाठी मागवलंय, उगाच त्याचं हे नको करू. चांगल्यासाठी रिसेट. पुढे घे ते बटन, म्हणजे असं इथे घे ना पुढे. इथे घ्यायचं असतं ते. हा असं आता कर. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. आल्यावर 10,000 वाला कर. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. रिसेट. ओके, हे आमचं चालतच राहतं. काय तर तू धरायचं काम आहे, मी नाही. फोन तर किती कष्ट आहे. हा मला थोडी पण हेल्प नाही करत माहिती. कधी पण मी याला बघितलं नाही की हाय स्वतःहून एखादा व्हिडिओ घेतोय किंवा काय. नुसतं शहाणपणा करायच्या कामाचं आहे. आता बघ नुसतं ते, आता ते सामान सगळं चेक, ह्याच्यात काय आता ही वेळ हे चेक करायची. चावी कुठे. चावी कुठे. कोणतरी एक जण असतं शहाणा, एक नसलं तरी. मला नाही माहित. मोठे दाखवते. मच्छर पकडते का मी, माझे कपडे दाखवते ना. शी यार सोन्या, आपण मंदिरात चाललोय, मच्छर नको ना पकडू. इतकं पावड पोरग आहे ना यार हे. त्यावेळेस ना हा मला काय पण बोलत असतो आणि ना आता मी काय फोनचा उघडला एकदम शांत होऊन जातो आणि काहीच नाही बोलत बरं का. एक माझा शाणा आहे हा. सॉरी शाण्या सोन्या. नवीन पार्किंग. हाय, मी परत आलोय मंदिरातनं घरी. नाव इट्स टाइम टू कुक. आम्हाला जेवण बनवायचंय, जे काय आमचं. आणि बाहेर आहे बसली टापा आणत आणि मी बसलो इथं काम करत. मला आणलं उचलून इकडं, स्वतःवरती टापा. मित्रांनो, आज आहे वडापाव दिवस. आणि मग अशीच वडापाव खाल्ले, मला वडापाव भेटले आणि आम्ही आज बटाट्याची भाजी पण केली आहे. लाईक मी अनब्लर, हे सगळं सिनेमॅटिक ऑफ. तर आम्हाला मगाशी आम्ही वडापाव खाल्ला, आम्हाला आत्ता पण वडापाव भेटला आमच्या नेबर्सकडनं. आणि
आम्ही बटाट्याचीच भाजी केली आज. बटाटा दिवस आहे. तसे ह्याला बटाटा खूप आवडतो. बटाटा दिवस. बटाटा टमाटा बरे तिकडे ठेव. ओ माय गॉड, लुक असं सगळं कढीपत्ता वगैरे. सो प्रोफेशनल बटाट्याची भाजी करणार आहेस का तू? एकदम प्रॉपर कडक भाजी करणार आहे. कडक कशी असती? साडी जे कोणी बघतं 1-2 जण त्यांना सॉरी समजतं की मी तुम्हाला एवढं हलवून बघायला लावते येते आणि माझा व्हॉइस पण. बट मी नौसिखिया आहे तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. आला फोन आहे. तुला आज पाठवणार नाही खायच्या मित्रांमध्ये. आला फोन आला पण मी याला पाठवणार नाही. आज माझा दिवस आहे. चल बोलून घे. मी पॉज करते परत थोड्याने भेटू. मला असं वाटतं सोन्याचं यावर्षी एक गोल असं की त्यांनी नाही म्हणायला शिकावं. त्याला कोणाच्याही मित्राचा फोन आला की तो कधीच म्हणत नाही की हा नाही जमणार मला, मी नाही येत. तुम्ही असं नसतं काय, मला नाही जमणार तुम्ही या जाऊन, किंवा असतं ना आपलं की यार माझे दुसरे काहीतरी प्लॅन्स आहे किंवा माझं काहीतरी आहे. तो ह्याच्या वाचून का अडते यार? पण हे ह्याला जायचंच असतं. ह्याला पहिले इथे फ्रेंड्स नव्हते ना, ते खूप चांगलं होतं माहिती. ह्याला एकदा फ्रेंड झाल्यापासून हा नुसतं तिकडून तिकडे फिरत राहतो. फ्रेंड्स नाही झाले आता मला. मग काय झालंय? तेच फ्रेंड झाले. हा तेच फ्रेंड्स झाले त्यांना आता. फ्रेंड्स नाही, अतिच फ्रेंड्स. हा सारखा. आणि मला बोर होते यार. आधी काही सुट्टी वगैरे काम असल्यावर ठीक आहे, सुट्टी असल्यावर बोर होतं ना माणसाला घरात. त्याला माझं कधीच काय पडलेलं नसतं. ह्या नुसतं त्याच्या मित्रांचं पडलेलं असतं आजकाल. सांगायचं मी काय असं कोणी ऐकू नाही, नाही ऐकू. जेव्हा मी 1 वर्षाने हा व्लॉग बघल तेव्हा मला समजेल की 1 तारखेला सोन्या कसा वागला होता आणि वर्षाच्या एंडला सोन्या कसा वागतोय. कोणासाठी नाही, स्वतःसाठी रेकॉर्ड करायचं. मी स्वतःच्या फ्युचर व्हर्जनला सांगते. तेच म्हणतोय ना, सांग ना. मी तुला दाखवल की बघ 1 जानेवारीला तू काय केलं, तू कसा होता आणि आता तू कसा आहे. मग तेव्हा समजेल की तू बदललाय की नाही बदललाय. ते दे, हे दे ना तेल असतं ते दे ना मला. काय केलं हे पोळ्यांचं मी ठेवते ते वेगळं दिसतंय ना समोर. हा ते, आणि ते तेलाचं छोटूस त्यात थोडं तेल टाकून दे. मला असं वाटतं की आता मला येत नाही झटपट पटापट चपात्या करायला, पण मी झटपट थोड्या चपात्या करून घेते. तू किती खाणार आहे? एवढं करून घेते आणि मग बघूयाच. मी तुम्हाला दाखवेन सोन्या शेट कशी भाजी करत. मी फक्त परत मी गेलीच होते ऍक्च्युली, पण मला परत त्याचा मित्राचा फोन आला. सो मला हे रेकॉर्ड करायचं होतं की बघू 1 जानेला सोन्या असा होता आणि नंतर बघू नेक्स्ट इयरच्या 1 जानेला सोन्या कसा असेल. आणि सोन्याचं पोट बघा आता. बघा इंग्लिश करू नको. छोड़ दो, क्या ही बोलेंगे अपन, कुछ नहीं बोल सकते. लेट्स कंटिन्यू विथ आवर कुकिंग. लेट्स मीट आफ्टर दॅट. बाय. सोन्याची भाजी रेडी मित्रांनो. मी सोन्याला म्हटलं की दाखव तुझी भाजी, बघ ना तो घेऊन. त्याचं म्हणणं आहे की त्याला अजून तेवढा कॉन्फिडन्स नाही आला आहे की तो दाखवू शकेल. तुला मी सोडून कोण नाही बघत आहे, मीच बघाल, दुसरं कोण नाही बघणार. आपले गेले लाखो लोक नाही याच्यावर आपल्याला बघायला. दिसतं एवढं 4 डोळ्यांनी माझ्या मला. तुम्ही चपात्या करते, तुला 2 डोळ्यांनी दिसत नाही. व्हिडिओ चालू कर. तुला का शिकवते ना मी, तुला शिकवते तर रोगच आपलं हे करत राहायचं. मी एवढं तर टॅलेंटेड आहे मी. आता की सारखा तर आहे मी. बडबड करायची अर्धा तास आणि व्हिडिओ बंद. आता स्वतःचीच भाजी दाखवत राहा. आता 1 तासभर ना फक्त अख्खा व्हिडिओ आपण त्या भाजीवरच बनवू. नको तासभर नको. माझे कष्ट आहे याच्यात. तो काय तो नुसतं काय चपात्या लाटणं, त्याच्यात काय कष्ट आहे. चपाती तू लाट दे. लागतो ना मग. नजर अरे आठवलं त्या हव्यात लोणचं द्यायचं आहे ते. थोडी एका वाटीत लोणचं काढू का? त्याला लय आवडतं लोणचं. मला काय खाऊ वाटलं असं सांग. तुला तुला आता पापड. माझ्या नवऱ्याचं मित्रांचं पडलंय, पण बायकोला काय खाऊ वाटते हे पण त्याला कळत नाही. अरे पण आता काय या सिच्युएशन आहे, याच्याबरोबर पापडच पाहिजे असं पाच ह्याच्या व्यतिरिक्त काय बनवू शकता. काय असू शकत? तुला ओळखतं त्याला ते तू कबूल कर ना की मला नाही नाही ओळखत. आलं
पण काय मी तेच विचारतो ना तुला. सांग की. कोणाला काय आवडतं हे तुला कळलं, फक्त एक दिवस मला काय आवडतं हे नाही कळलं. लोणचं. सांग ना नाही, तुला आता. लोणचं, डाळ भात लोणचं. सांग ना तुला काय आवडलं. माझं ह्या वर्षाचं हेच आहे, हे गोड काय की जर न सांगता ओळखलं कोणी तर ठीक, नाही तर आपले आपले बरे असेच. काही पण नको सांगू हा. लगेच पार लगेच अशी लगेच हे नको करू बा, तोंड नको बारीक करून बस. आता मला याच्यात दे ना, त्या काचेच्या याच्यात जे डब्बा आणला आता त्यात भर ना. तो त्याचं काढून घेईल, आणून दे. आपली एक डिश पण आहे त्यांच्याकडे, वाटी वाटी. मी पण बाई होत जाईल वर्षांची का भांड्यांचं. मला पण असं वाटतं माझी भांडी याच्याकडे ती आहे, त्याच्याकडे ती आहे. मम्मी सारखी वागायला लागली. मला तू किती चपात्या खाणार आहे सांगूच, मला कष्ट तीन व्हायला तीन लवकर. मला भूक लागली. 1 2 3 मला माझे 2 3. आधीच मी खूप कष्टाने करते. काय खाऊ दे ना. खाऊ दे ना, पण मला कसं लोणचं एवढं पण नाही आवडत. मी काय लोणचं प्रेमी नाही, त्यामुळे तू किती पण दे, मला मी प्रॉब्लेम आहे ना. आय एम नॉट इंटू दॅट की हे नको, हे एवढं नको, तेवढं नको. मी खूप दिलदार व्यक्ती आहे. तेल काय नाही याच्यात. लोणचं. बघ, काय विनाकारण लोकांना बोल करण्यात काय, किंवा स्वतःला पण 1 वर्षाने बोल करता अर्थ काय, बंद कर मग आता. फायनली 9:30 वाजता हां आमचं सगळं झालंय बनवून. आम्ही जेवण करतो. ॲक्च्युली जी चटई मी ह्याच्यावर आथरती ना, ती काल न्यू इयरच्या पार्टी नाही काय होती, न्यू इयरची आली नव्हती तेव्हा ती खराब झाली होती. सो मग मी आता साधं हेच आथरलं आहे. ओके, थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. तू प्लीजपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. धन्यवाद. भेटूयात परत. आय ट्राय टू बी लाईक मी परत तेच बोलते की मी ह्या वर्षी कन्सिस्टंट राहायचं ट्राय करणार आहे. आणि मी हे मला स्वतःला ट्राय नाही करणार, राहणार आहे हे मी स्वतःला सारखी लोणचं आठवण करून देते. आणि थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात परत पुन्हा एकदा एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला ॲक्च्युली मला फर्स्ट डे ऑफ द इयर हे करून ठेवायचा होता, ब्लॉग करून ठेवायचा होता. सो लाईक नेक्स्ट इयर मी जर मी हे कंटिन्यू करणार आहे, तर मी हे कंटिन्यू केलं तर मला माहिती शिवाय दुसरं काय बोललं तर मी नेक्स्ट इयर बघेल की यार दिस वॉज माय स्टार्टिंग ऑन 1 जानेवारी वेअर आय वॉज अँड वेअर आय ॲम. सो या ओके. बाय 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 बाय. बाय बाय. असं हात ठेव इकडं.